आपोला तो एक देव करुणी घ्यावा, तेणे विना जीवा सुख नोहे. एरते माईके दुःखाचे जनिते, नाही आदी अंती अवसान. अविनाशी करे आपुलिया ऐसे, लावे मना पिसे गोविंदाचे. तुका म्हणे एका मरणेचे सरे, उत्तम उरे कीर्ते मागे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं, जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां. तरुणतुलसीमाला कण्ठरं कैञ्जनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तार हो. त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तार. दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तार. त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तार. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका. तुका दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. तया नमस्कार वारंवार, तया नमस्कार वारंवार. तया नमस्कार वारंवार वारंवार. न पाहयाती कुळाचा विचार, न पाहयाती कुळाचा विचार. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा.
नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नाम् अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् मस्तक माझे पायावरी मस्तक माझे पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी या वार करी संताचा या वार करी संताचा या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या मस्तक माझा पायावरी या वार करी संताचा वार करी संताचा या वार करी संताचा मस्तक माझा पायावरी या वार करी संताचा वार करी संतांच्या या वार करी संता आपुला तो एक देव करुणे घ्यावा तेणे विना जीवा सुख नोहे एरती माईके दुःखाचे जनिती नाही आदि अंते अवसान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळे कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला हा अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत तुकाराम महाराज यांचा अवघ्या 4 चरणांचा हा अभंग आहे. इको थोडा कमी करा. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री तुकोबाराय थोडासा नॉर्मल असू द्या फक्त मानवी आयुष्याची क्षणभंगुरता जगण्यातली मौलिकता जीवनाची इति कर्तव्यता आणि कृतार्थता यांचं यथार्थ दर्शन घडवून आणण्याचं काम करतात. विठ्ठल विठ्ठल अभंगाचा सरळ अर्थ थोडक्यात सांगायचा झाला तर तो असा सांगता येईल की संत तुकाराम महाराज म्हणत आहेत, जीवाने एकच देव आपलासा करून घ्यावा, त्याच्याशिवाय जीवाला सुखाची प्राप्ती होऊ शकणार नाही. आपुला तो एक देव करुणे घ्यावा, तेणे विना जीवा सुख नोहे. त्या एका देवा वाचून बाकी सर्व माया दुःखप्रद आहेत, दुःखाची जनिती आहेत, दुःखाला जन्म देणारी आहेत. त्याच्यामध्ये आधी किंवा अंती सुख देण्याचं सामर्थ्य नाही आहे. त्या दुःखाला अंतच नाही. एरती माईके दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसान. जगद्गुरु श्री तुकोबाराया अजून पुढे जाऊन सांगतात, तुमच्या मनाला गोविंदाच्या नामाचा छंद लावून घ्या आणि त्या अविनाशी परमात्म्याला आपल्या स्वाधीन करा. अविनाशी करे आपुलिया ऐसे, लावे मना पिसे गोविंदाचे. मग असं केल्यानंतर तुम्हाला या जन्मातलं एकदाच जे मरण येईल तेवढंच. पुन्हा पुन्हा जन्म घ्यायचे आणि पुन्हा पुन्हा मरायची गरज नाही. अनेक जन्म मरणाचं निवारण होणार आहे आणि मरणानंतर देखील तुमची सत्कीर्ती या जगामध्ये शिल्लक राहणार आहे. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. हा झाला अभंगाचा सरळ अर्थ. विठ्ठल 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 सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. ज्या कार्यक्रमाकरिता आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत त्या कार्यक्रमाचं औचित्य आणि निमित्त हे उपस्थितांना ठाऊक जरी असलं तरी सांगणं हे एका जबाबदार वक्त्याचं प्रधान कर्तव्य ठरतं. या न्यायाने सांगायचं झालं तर आपल्या गावामध्ये सर्वांनाच नेहमी सुपरिचित असणारा हा समस्त महानवर परिवार आणि या महानवर परिवारामध्ये सर्वांनाच नेहमी आदर्शवत असणारं, सर्वांना नेहमी हवेहवेसे वाटणारे गोड मधाळ स्वरूपाचं व्यक्तिमत्व अर्थात कैलासवासी शंकर हनुमंत महानवर यांचं गतवर्षी आपल्यातून जाणं झालं, देवाज्ञा झाली. MSRTC महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मध्ये ते वाहक म्हणून काम करत होते.
त्यांच्या जाण्यानं त्यांच्या कुटुंबामध्ये जी काही निराशावस्थेची पोकळी निर्माण झाली आहे ती पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न इथे बसलेली कोणतीही व्यक्ती शाब्दिक स्वरूपामध्ये श्रद्धांजली वाहून भरून काढू शकत नाही. अहो एवढंच काय तर आपल्या कोणत्याही प्रकारच्या योगदानाने ती निर्वात पोकळी भरून निघणं अशक्य आहे. त्यांचा खूप मोठा परिवार आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आईचं नाव आहे कांताबाई हनुमंत महानवर. त्याचबरोबर त्यांचे पिताश्री वडील हनुमंत यशवंत महानवर, त्यांच्या पत्नी हेमलता शंकर महानवर, त्याचबरोबर त्यांचे दोन्ही चिरंजीव कुमार आदित्य शंकर महानवर आणि ओम शंकर महानवर, त्यांचे बंधुराज नामदेव हनुमंत महानवर व त्यांच्या सौभाग्यवती मोनिका नामदेव महानवर. खूप मोठा परिवार आहे. एखादी व्यक्ती गेल्यानंतर त्या व्यक्तीच्या पश्चात असणाऱ्या त्यांच्या कुटुंबाची काही कर्तव्य त्या ठिकाणी शिल्लक राहत असतात. ती कर्तव्य कोणती तर ऐका. ही व्यक्ती हयात असताना आजन्म जी स्वप्न उराशी बाळगली त्या स्वप्नांना पूर्णत्वास नेण्याचं कर्तव्य त्यांच्या कुटुंबाकडे उरतं. आणि दुसरं एक कर्तव्य तुमच्या माझ्यासारख्या स्नेही मंडळींकडे सुद्धा उरतं. ते कर्तव्य कोणतं तर ऐका. या व्यक्तीसोबत जे क्षण आम्ही व्यतीत केले त्या क्षणांना, त्या कडूगोड आठवणींना उजाळा देऊन भावाने भावांजली, श्रद्धेने श्रद्धांजली आणि आदराने आदरांजली वाहण्याचं काम आजच्या या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने तुम्हा आम्हाला सर्वांनाच करायचं आहे. खरं तर काकांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या हरिनामसंकीर्तनरूपी सेवेमध्ये या कीर्तनाच्या गादीवर उभा राहिल्यानंतर काहीतरी सांगण्याच्या किंवा तुम्हाला काहीतरी मार्गदर्शन करण्याच्या हेतूने मी या ठिकाणी उभा अजिबात राहिलेलो नाही आहे. तर वारकरी संतांचा एक सामान्य सेवक या नात्याने वैचारिक मंथन घडवून आणत असताना आपल्या जीवनावश्यक तत्वांना उजाळा देणं हे आजच्या या कीर्तनाच्या निमित्ताने मला महत्त्वाचं वाटतं. तुमचा सर्वांचा वेळ तुमच्यासाठी फार मोलाचा आहे. इतका अमूल्य वेळ खर्च करून तुम्ही सर्वजण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याकरिता, या कीर्तन श्रवण सुखाचा लाभ घेण्याकरिता या मंडपामध्ये उपस्थित राहिलेले असाल तर मग संत तुकाराम महाराजांचा जो अभंग चिंतनाकरिता निवडलेला आहे त्या अभंगाच्या आधारे वैचारिक मंथन कशा पद्धतीनं घडवून आणता येईल हा प्रामाणिक प्रयत्न मी या ठिकाणी करणार आहे. त्यासाठी तुम्हा सर्वांच्या एकाग्रता शक्तीची मला आवश्यकता आहे. या कार्यक्रमाला मोलाची उपस्थिती दर्शवून ज्यांनी या कार्यक्रमाला उंचीवर नेण्याचं ज्यांचा हात आहे त्या सर्वांच्या चरणी गायक, वादक, साऊंड सिस्टीमवाले, तुमच्यासारखा देवतुल्य श्रोतृवृंद, समस्त महानवर परिवाराचे सर्व पाहुणे मंडळी, आप्त, स्वकीय अशा सर्वांच्या चरणी विनम्र भावाने वंदन करून सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल असं म्हणतात की ईश्वरी सत्तेपुढं कोणाचंच काही चालत नाही आणि हे त्रिकालाबाधित सत्य आहे. किती नाही म्हटलं तरी ते सत्य मान्यच करावं लागतं. संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे. आले देवाजीच्या मना, आले देवाजीच्या मना, आले देवाजीच्या मना, आले देवाजीच्या मना. कोणाचे चालना ते कोणाचे चालना, ते कोणाचे चालेना, ते कोणाचे चालेना, ते कोणाचे चालेना, ते कोणाचे चालेना. आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना. एकदा का त्या देवाच्या मनात आलं की मग तिथं कोणाचंच काही चालत नाही.
माऊली ज्ञानोबरायांची फार सुंदर ओवी आहे. का ललाटीचे लिहिले न मोडेगा काही केले, काळे गोरे पण धुतले फिटोने दे. जे कपाळावर लिहिलेलं आहे, शब्दशः अर्थ घेऊ नका बरं का. कपाळ म्हणजे जे नशिबामध्ये लिहिलेलं आहे ते कितीही टाळण्याचा प्रयत्न केला, त्या अटळ असणाऱ्या गोष्टी टाळता येऊ शकत नाहीत. त्यांमध्ये मरण नावाची गोष्ट अटळ आहे, ती टाळता येऊ शकत नाही. आषाढी एकादशीच्या पर्वकाळामध्ये काकांना आपल्यातून जाणं झालं. ही इहलोकाची यात्रा संपवून त्यांना जावं लागलं. ही चांगली गोष्ट आहे, कारण की आषाढी एकादशीच्या दिवशी मरण आलं, पण ते मरण तारुण्यावस्थेमध्ये आलं. ही गोष्ट मनाला फार दुःख देणारी ठरते. त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांच्या जाण्याने सर्वांनाच दुःख झालेलं आहे. भारत देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांना एका मुलाखतीमध्ये प्रश्न असा विचारला होता की तुम्ही देशाच्या एवढ्या मोठ्या नेत्या आहात, तुमच्या आयुष्यामध्ये अनेक राजकीय विजय मिळालेले आहेत, त्यांपैकी तुमच्या आयुष्यातील सर्वात सुखाचा क्षण कोणता होता? त्यावेळी त्यांनी कुठल्याही प्रकारच्या राजकीय घटनेचा किंवा कोणत्याही सत्तेचा उल्लेख न करता एका आईच्या भूमिकेत शिरून उत्तर दिलं. त्या म्हणाल्या, माझा मोठा मुलगा राजीव गांधी याचा जन्म झाल्यानंतर जेव्हा त्याला मी पहिल्यांदाच माझ्या कुशीत घेतलं आणि त्याच्या इवल्या इवल्याशा ओठांनी माझ्या स्तनांना स्पर्श केला, तो क्षण मी जन्मभर विसरू शकत नाही. कारण मातेच्या आणि बालकाच्या परस्पर जवळीकतेचा आणि तृप्ततेचा तो क्षण माझ्यासाठी या जगातल्या सगळ्या सुखांपेक्षा मोठा होता. या जगातली कोणतीही सत्ता किंवा राजकीय यश हे माझ्यासाठी आई म्हणून मिळालेल्या सुखाची कधीच बरोबरी करू शकत नाही. इंदिरा गांधी यांच्या या उत्तरावरून आपल्या हे लक्षात आलं असेल की आई होणं या प्रक्रियेमध्ये प्रत्येक स्त्रीच्या जन्माची सार्थकता दडलेली असते. आपल्या पोटचा गोळा 9 महिने 9 दिवस उदरामध्ये वाढवलेला पोटचा गोळा जेव्हा कायमचा दिसेनासा होतो, तेव्हा एका आईला जे दुःख होतं ते दुःख आजींच्या चेहऱ्यावरती दिसतंय. आपल्या प्रत्येक सुखदुःखामध्ये साथ देणारे आपले पती आपली साथ सोडून कायमचं हे जग सोडून निघून जातात ना, तेव्हा जे दुःख एका पत्नीला होतं ते दुःख राणी मावशींच्या चेहऱ्यावरती दिसतंय. कुटुंबाचा आधारवड असणारे आपले वडील जेव्हा हे जग सोडून कायमचे निघून जातात ना, तेव्हा जे दुःख होतं ते दुःख आदित्य भैया, ओम भैया यांच्या चेहऱ्यावरती दिसतंय. लहानपणापासून एकाच ताटामध्ये जेवलेले, प्रेमाचं सहोदराचं नातं असणारे आपले बंधुराज गेल्यानंतर काय दुःख होतं त्यांच्या बंधुराजांच्या चेहऱ्यावरती दिसतं. घरातल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर ते दुःखाची रेषा उमटलेली आहे. आजचं हे कीर्तन मनोरंजनात्मक नसून त्यांच्या दुःखाचं त्यांच्या कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. गेल्या 17-18 दिवसापासून वारीच्या वाटेवर भक्तिमय वातावरण आहे. आळंदीपासून पंढरपूरपर्यंत वारीमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात ज्ञानोबा तुकाराम हाच गजर आपल्याला ऐकायला मिळतो. यावर अनेकांना प्रश्न असा पडला असेल की ज्ञानोबा आणि तुकोबा या 2 संतांच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रात दुसरे संत नाहीत का? तर या प्रश्नाचं उत्तर आचार्य विनोबा भावे यांच्या शब्दात द्यायचं झालं तर आचार्य विनोबा भावे म्हणतात की ज्ञानोबा तुकाराम हा मध्यम पदलोपी समास आहे. ज्ञानोबा आणि तुकोबा या 2 संतांच्या नावामध्ये सर्व संतांचा नामोल्लेख येतो. या सर्व संतांनी सांगितलेली समता, बंधुता, एकता ही मानवी मूल्ये या 2 संतांच्या नावाच्या उच्चारणात आहेत. म्हणून ज्ञानोबा तुकाराम या 2 संतांच्या नावामध्ये सर्व संतांचा समावेश होत असल्यामुळं ज्ञानोबा तुकाराम म्हणणं म्हणजे सर्व संतांच्या नावाचा उच्चार करणं आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातील आणि परमार्थिक क्षेत्रातील 2 प्रमुख संत म्हणजे ज्ञानोबा आणि तुकोबा. आज देखील संपूर्ण महाराष्ट्राने ही 2 व्यक्तिमत्व आपल्या मनोमंदिरात जे एक अढळ श्रद्धास्थान म्हणून जपून ठेवलेली आहेत, ते श्रद्धास्थान पुढील असंख्य पिढ्यांमध्ये देखील कायमच अढळ आणि सर्वोच्च स्थानी राहणार आहेत. असे 2 अलौकिक व्यक्तिमत्व म्हणजे ज्ञानोबा आणि तुकोबा.
आजच्या भंगलेल्या समाजव्यवस्थेमध्ये दुभंगलेल्या मनांना जोडण्याचं सामर्थ्य हे ज्ञानोबा तुकोबांच्या अभंगांमध्ये आहे. म्हणून त्यांच्या नावाचा नुसता गजरच नव्हे तर त्यांच्या विचारांचा जागर सुद्धा होणं गरजेचं आहे. सध्याच्या या भौतिकवादी जगात नीतिमूल्यांचा झपाट्याने ऱ्हास होत असताना तरुण पिढीला मूल्याधिष्ठित जीवन जगण्याची प्रेरणा ही ज्ञानोबा तुकोबांसारख्या संतांच्या चरित्रातून नक्कीच मिळेल, हाच आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो. विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत अभंग हा जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत तुकाराम महाराजांचा आहे. आता जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे कोण तर ऐका. जीवनाशी संघर्ष करत आणि संसारासह परमार्थाची अखंड तपश्चर्या करून आनंदी जीवन जगण्याचं अवघड तत्वज्ञान सोप्या भाषेत सर्वसामान्य लोकांना मनमोकळेपणाने वाटप करणारे शब्द साधनेचे आनंद यात्री म्हणजे संत तुकाराम महाराज. सामाजिक प्रबोधनाची मुहूर्तमेढ रोवणारे एक निर्भीड कवी म्हणजे संत तुकाराम महाराज. वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, येरांनी वाहावा भारमाथा असे ठामपणे भूमिका मांडणारे एक सत्यनिष्ठ विचारवंत म्हणजे संत तुकाराम महाराज. विद्रोही व्यक्तिमत्वाचे धनी म्हणजे संत तुकाराम महाराज. सर्वानुभूती ईश्वराचं वास्तव्य मानून संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी देह झिजवणारे एक संवेदनशील संत म्हणजे तुकाराम महाराज. काया वाचा मनाने कृतिशील जाणीवेतून भक्तीला ज्ञानात्मक पातळीवर शोधू पाहणारे एक जीवनवादी संत म्हणजे तुकाराम महाराज. संसार दुःखाच्या आपत्तीला इष्ट आपत्ती मानून भंडारा भामचंद्र आणि घोराडेश्वराच्या साक्षीने गोविंदाचे गीत गाऊन भावसमाधीचा आनंद ज्यांनी उपभोगला, ढोंगी साधू संतांच्या विषय वासनांचे धिंडवडे काढून वैराग्याची धगधगीत पताका ज्यांनी फडकावली, मराठी भाषेत मराठी माणसाला मराठी बाण्यानं ज्यांनी उपदेश केला, असे मराठी सारस्वताचे मुकुटमणी म्हणजे जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत तुकाराम महाराज आहेत. विठ्ठल विठ्ठल आता जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत तुकाराम महाराज जगद्गुरु या पदापर्यंत पोहोचतात. त्याच्यामध्ये त्यांच्या पत्नीचा देखील सहभाग फार महत्त्वाचा आहे. पत्नीचं योगदान फार महत्त्वाचं आहे. आत्मशोधाच्या जंगलात हरवलेल्या आणि तहान भुकेचं भान हरपलेल्या आपल्या नवऱ्याच्या काळजीपोटी डोक्यावर भाकरीचं गाठोडं बांधून भंडारा भामचंद्र आणि घोराडेश्वराच्या दिशेने अनवाणी पायानं चालणाऱ्या संत तुकाराम महाराजांच्या पत्नीची म्हणजेच आऊलीची भूमिका फार विचारात घेण्यासारखी आहे. कारण तुकोबांच्या काव्य निर्मितीला आवश्यक असलेला निवांतपणा हा आऊलीने एक हात संसार सांभाळल्यामुळं नक्कीच मिळाला असणार आहे. म्हणून तुका आकाशा एवढा असं म्हणत असताना आकाशा एवढ्या तुकोबांच्या मागे सावलीसारखी उभी असलेली त्यांची पत्नी आऊली मात्र दुर्लक्षित राहता कामा नये, हे आपल्या जाणीवपूर्वक लक्षात असायला हवं. संत तुकाराम महाराजांचा सुरुवातीचा जो काळ आहे साधक अवस्थेचा काळ, त्या काळामध्ये संत तुकाराम महाराजांची मानसिकता अशी आहे की रात्री दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन अशा अवस्थेमध्ये जेव्हा संत तुकाराम महाराजांनी हे जग न्याहाळलं तेव्हा त्यांच्या हरी भजनी है धवळील जग, हरी भजनी है धवळील जग, हरी भजनी है ढवळील जग, हरी भजनी है ढवळील जग. सुख विनाला ग कळी काळाचा, सुख विनाला ग कळी काळाचा, हरी भजनी है ढवळील जग, हरी भजनी है ढवळील जग. महाराजांनी अगदी समर्पक उत्तर प्रमाण दिलेलं आहे. जेव्हा संत तुकाराम महाराजांनी हे जग न्याहाळलं तेव्हा त्यांच्या एक गोष्ट निदर्शनास आली. ती गोष्ट कोणती तर अभंगाचं दुसरं चरण, एरती माईके.
ये रती माई के दुखाची जनिती, ये रती माई के दुखाची जनिती, ये रती माई के दुःखची जनती, ये रती माई के दुःखची जनती, ये रती माई के दुखाची जनिती, ये रती माई के दुखाची जनिती, ये रती माई के दुःखची जनती, ये रती माई के दुःखची जनती. नाही आदि अंते अवसानी, क्या बात है? नाही आदि अंते अवसानी, नाही आदि अंते अवसानी, ये रती माई के दुखाचे जाने, ये रती माई के दुखाचे जाने, नाही आदि अंती अवसान, नाही आदि अंती अवसान, नाही आदि अंती अवसान, ये रती माई के दुःखची जनती, ये रती माई के दुःखची जनती, ये रती माई के दुःखची जनती. नाही आदि अंती, नाही आदि अंती अवसान, ये रती माई के दुखाचे जाने, नाही आदि नाही आदि अंते अवसान. येरती माईके दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसान. संत साहित्यामध्ये या आशयाचे अनेक प्रमाण आहेत. संसार दुःख मूळ चोहीकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. किंवा संत कबीर महाराजांचा फार सुंदर दोहा आहे, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही रे. ज्याला बघावं तो दुःखी आहे, ज्याला आपण सुखी समजतो, आनंदी समजतो, तो देखील दुःखी आहे. एकदा काय झालं होतं, एक माणूस डॉक्टरकडे गेला. डॉक्टरकडे गेल्यानंतर तो डॉक्टरला म्हणाला, मला सारखं टेन्शन येतं व या टेन्शनमुळं कधी कधी आत्महत्येचे विचार मनामध्ये येतात. डॉक्टरांनी त्याचा BP चेक केला, शुगर चेक केलं, पण सगळे रिपोर्ट नॉर्मल आले. डॉक्टरांनी त्या माणसाला सल्ला असा दिला, डॉक्टर म्हणाले, तुम्ही एक काम करा, आपल्या परिसरामध्ये एक सर्कस आलेली आहे आणि त्या सर्कशीतला जोकर आहे का नाही, तो माणसांना अगदी खळखळून हसवतो. जेव्हा मला टेन्शन येतं तेव्हा मी त्या सर्कशीमध्ये जातो, त्या सर्कशीतल्या जोकरचे 4-2 विनोद ऐकतो आणि खळखळून हसल्यानंतर माझं टेन्शन कुठं निघून जातं हे माझं मलाच कळत नाही. तो माणूस म्हणला, अहो डॉक्टर साहेब, त्या सर्कशीतला जोकर मीच आहे. म्हणजे ज्याला बघावं तो दुःखी आहे की नाही. पण या जगामध्ये सुखी जर कोण असतील तर ते आहेत संत. श्रेष्ठ व्यक्ती ही दुर्मिळ असते, त्याहून दुर्मिळ असतो तो म्हणजे श्रेष्ठ कवी, आणि श्रेष्ठ कवी असलेली व्यक्ती इतर त्याहून दुर्मिळ असते. अशा प्रकारे श्रेष्ठ व्यक्ती आणि श्रेष्ठ कवी यांच्या अतिदुर्मिळ संयोगाचं उत्तम उदाहरण म्हणजे संत. जनसामान्यांच्या भाषेत परावर्तित केलेली ईश्वरी साक्षात्काराच्या परमोच्च सत्याची आनंदानुभूती, अर्थात हृदयाच्या गाभ्यातून उत्स्फूर्तपणे उसळी मारून वर येणारी लौकिक आणि पारलौकिक अशा समृद्ध जीवनानुभवाची समर्थ अभिव्यक्ती म्हणजे संत साहित्य. ज्याप्रमाणे महाराष्ट्राच्या मातीला पराक्रमाचा वारसा आहे, अगदी त्याचप्रमाणे संतांच्या विचारांचा गंधसुद्धा आहे. अखिल मानवजातीच्या मनात अलौकिक सुखाचे नवे आकाश निर्माण करून त्यांच्या मनरूपी गाभाऱ्यात प्रबोधनाचा चैतन्यदीप सतत तेवत ठेवणं ही संतांची मूळ भूमिका असते. पवित्रते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. अशा या पवित्र भूमीत जन्मलेल्या संतांनी ज्ञानाची, भक्तीची आणि वैराग्याची धगधगीत पताका फडकावली. संतांच्या शिकवणुकीमुळेच भारतीय संस्कृतीचा विकास आणि विस्तार होत गेलेला आहे. संतांच्या शिकवणुकीचा भक्ती हा प्रधान हेतू जरी असला तरी प्रपंच करीत असताना परमार्थ कसा करावा याची शिकवण संतांनी तिथल्या जनमानसात रुजवलेली आहे. नवसंजीवनी देणाऱ्या त्यांच्या या अभंगातूनच
प्रत्येकाला आपल्या जीवनात आनंद शोधता आला, ही संतांच्या विचारांची फलश्रुतीच म्हणावी लागेल. विठ्ठल विठ्ठल. संत हे जरी वेगवेगळ्या जातीत जन्माला आलेले असले तरी प्राप्त कर्माचा त्याग न करता त्या कर्मालाच ईश्वर भक्तीचा उपाय समजावा, ही कर्मभक्तीची शिकवण त्यांनी अंगी बाळगली. त्यामुळे एरवी तुच्छ मानल्या गेलेल्या कर्मांनाही आध्यात्मिक उंची प्राप्त झाली. संतांनी सर्व समाजाला असाच उपदेश केला की आपल्या कर्माला देव माना. मग एकदा का ज्याने त्याने आपापल्या कर्मालाच देव मानलं की मग श्रेष्ठ कनिष्ठ उच्च नीच असा कुठल्याही प्रकारचा भेदभावच निर्माण होत नाही. अशा प्रकारे श्रमप्रतिष्ठेला प्राधान्य देऊन समाजामध्ये समता रुजवण्याचं काम सर्व संतांनी केलंय. विठ्ठल विठ्ठल माऊली ज्ञानोबरायांसारखे संत या महाराष्ट्राच्या मातीला लाभले, हे या महाराष्ट्राच्या मातीचं वैभव आहे. जर आपण एखाद्या घरावर उभे राहिलो तर आजूबाजूची 4 घरं आपल्याला दिसतात. जर एखाद्या इमारतीवर उभे राहिलो तर आजूबाजूच्या 4 गल्ल्या दिसतात. आणि जर एखाद्या उंच टॉवरवर उभे राहिलो तर आम्हाला आमचं शहर दिसतं. शहराला, गल्लीला, घराला सीमारेषा आहेत, मर्यादा आहेत. पण माऊली ज्ञानोबरायांसारखे संत मानवतेच्या इतक्या उंचीवर जाऊन पोहोचतात की तिथून त्यांना धर्म, पंथ, जात, लिंग, वर्ण, वंश, प्रांत, भाषा, गट यांवर आधारित असणाऱ्या सर्व सीमारेषा दिसायच्या बंद होतात. आणि तिथून ते म्हणतात, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची जाहाला. यावरून माऊली ज्ञानोबरायांच्या अंतःकरणाची विशालता आपल्या लक्षात येते. माऊली ज्ञानोबरायांसारखे संत महाराष्ट्राच्या मातीला लाभले, हे या महाराष्ट्राच्या मातीचं वैभव म्हणावं लागेल. माऊलींशी साधलेला संवाद ऐका. माऊली, वारीमध्ये चालत असताना तुमचा रथ बघितला की मन गहिवरून येतं बघा, आणि डोळ्यासमोर उभा राहतो तुमचा जीवनपट. इथल्या काही कर्मठ लोकांनी संन्याशाची पोरं म्हणून तुम्हाला हिणवलं, पण आज वारीमध्ये अख्खा जनसमुदाय ज्ञानोबा माऊली या नावाचा जय जयकार करतोय. तुमचा स्पर्श इथल्या समाजव्यवस्थेला विटाळ वाटत होता, पण आज तुमच्या संजीवन समाधीवर, तुमच्या पादुकांवर, तुमच्या पालखीवर मस्तक टेकवण्यासाठी अफाट गर्दी पाहायला मिळते. तुम्हा भावंडांना इंद्रायणी नदीमध्ये स्नान करायला परवानगी सुद्धा नव्हती. का तर म्हणे तुमच्या स्पर्शाने इंद्रायणी बाटेल. पण आज चित्तात दाटलेला कुविचारांचा मळ निघून जावा म्हणून तुमच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या इंद्रायणी नदीमध्ये स्नानासाठी गर्दी आहे. ज्ञानोबाराया, जेव्हा तुम्ही भिक्षा मागण्यासाठी आळंदीच्या गल्लीबोळातून फिरायचे तेव्हा तुमच्या झोळीत काहीच न देता दारखिडक्यांच्या कड्या लावल्या जायच्या. ज्ञानोबाराया, जेव्हा तुम्ही भिक्षा मागण्यासाठी आळंदीच्या गल्लीबोळातून फिरायचे तेव्हा तुमच्या झोळीत काहीच न देता दारखिडक्यांच्या कड्या लावल्या जायच्या. पण आज तुमची पालखी आमच्या दारासमोरून जावी म्हणून भांडणं आहेत. ज्या लोकांनी तुमच्या झोळीत साधी भिक्षा सुद्धा टाकली नाही, त्या लोकांच्या अज्ञानी झोळीत ज्ञानाचं भांडार ओतण्याचं काम तुम्ही केलं. किती तुमचं अंतःकरण उदार आहे माऊली, किती तुमचं अंतःकरण उदार आहे. रोज तुमच्या संजीवन समाधीवरील अभिषेक पाहिला की एका बाजूला समाधीवरील दह्या दुधाचा लोट दिसतो आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला भूक लागल्यानंतर पाण्याचे 2 घोट पिऊन निजलेला शांत निरागस चेहरा डोळ्यासमोर येतो. तुम्हाला माणूस म्हणून अधिकार मिळावा यासाठी शुद्धीपत्राची गरज भासली, पण आज आम्ही शुद्ध होण्यासाठी तुमचं नाव मुखात घेऊन माणसात येतो. आजपर्यंत अनेक लेखकांनी त्यांचा खडतर जीवन प्रवास त्यांनी त्यांच्या आत्मकथनपर कथा कादंबऱ्यांच्या माध्यमातून मांडला. पण माऊली, तुम्ही एवढ्या हाल अपेष्टा, दुःख, अन्याय, त्रास सहन करून सुद्धा त्याचा पुसटसा उल्लेख देखील तुमच्या ज्ञानेश्वरीमध्ये, चांगदेव 65मध्ये, अमृतानुभवामध्ये, हरिपाठामध्ये आढळून येत नाही. उलट विश्वाच्या कल्याणाची तळमळ तुमच्या ओठांवर तरळते.
तुमच्यासारखं नाही आम्हाला जगता येणार, पण तुमच्यातला एक जरी गुण आमच्या अंगी आला तरी आमचा जन्म सार्थ ठरेल माऊली, आमचा जन्म सार्थ ठरेल. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार. न पाही याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. विठ्ठल 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 जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा, असं अद्वैताचं नातं संत ज्ञानेश्वरांनी संपूर्ण जगाला पटवून देऊन पसायदानाच्या माध्यमातून वैश्विक शांततेची मागणी मागितली. धर्मातील क्लिष्ट अवडंबरे बाजूला काढून धर्माला कर्तव्याचा आणि नीतीचा एक वेगळा अर्थ प्राप्त करून दिला. ज्ञानेश्वरी, चांगदेव पासष्टी, अमृतानुभव, हरिपाठ या वाङ्मय निर्मितीबरोबरच संत नामदेव, संत सावतामाळी, संत सेनानहावी, संत नरहरी सोनार, संत गोरा कुंभार, संत चोखामेळा, संत सोयराबाई, संत निर्मळा, संत कर्ममेळा, संत सखुबाई, संत जनाबाई इत्यादी समकालीन संत प्रभावळीचे अनौपचारिकरित्या नेतृत्व करत समता, बंधुता, एकता, स्वतंत्रता, न्याय, सहिष्णुता, विश्वबंधुत्व या नीतिमूल्यांना विठ्ठल भक्तीची जोड देऊन चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आध्यात्मिक लोकशाहीचं बीज रोवून अध्यात्माच्या क्षेत्रात समानता प्रस्थापित करण्याचा यशस्वी प्रयत्न संत ज्ञानेश्वर महाराजांनी केलेला आहे. विठ्ठल 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 संतांच्या ठाई सुख, शांती, समाधान आहे, म्हणून संत या जगामध्ये सुखी आहेत. संतांच्या ठाई सुख आहे, समाधान आहे, शांती आहे, म्हणून संत सुखी आहेत. आपल्याला जर सुखी व्हायचं असेल तर संत तुकाराम महाराजांनी जो उपाय सांगितलेला आहे त्या उपायाचं अवलंबन जर आपण केलं तर ते शाश्वत सुख आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचं प्रथम चरण. आपुला देव करून घ्यावा, आपुले देव करून घ्यावा, आपुला देव करून घ्यावा. तेने विन जीव सुख नोय, सुख नोय, तेने विन जीव सुख नोय, सुख नोय. ये रती दुःखाची जने, ये रती दुःखाची जने. तेने विना जीवा सुख नोय, सुख नोय, सुख नोय. ये रती दुःखाची जनते, ये रती माईक दुःखाची जनते. आपुला तो एक देव करून घ्यावा, जीवा सुख नोय, विना जीवा सुख नोय, तेने विना जीवा सुख नोय. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोय, तेने विना जीवा सुख नोय, तेने विना जीवा सुख नोय, सुख नोय, सुख नोय. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेणे विना जीवा सुख नोहे. प्रथमतः देव ही संकल्पना समजून घेऊयात. शेंदूर फासलेले जे काही देव काही ज्याच्या अंगी दातृत्वाचा गुण आहे त्याला देव असं म्हणतात. शेंदूर फासलेले जे आपण देव पाहतो त्यांच्याकडे दातृत्वाचा गुण आहे का? तर नाही. त्यांना काय लागतं? बकरं लागतं, कोंबडं लागतं की नाही. तुकोबाराय म्हणतात, बळिया माझा पंढरीराव, जो या देवांचाही देव. या देवांचाही देव असणारा माझा पंढरीनाथ विटेवर उभा आहे, तो दानशूर आहे. विटेवरी ज्याची पाऊले समान, तोची एक दानशूर दाता. किंवा सत्यसंकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ. त्याला कोंबडं नाही लागत, त्याला बकरं नाही लागत, मोक्या जनावराचा बळी नाही लागत. त्याला फक्त आपल्या अंतःकरणातला शुद्ध भाव लागतो. आपल्या अंतःकरणामध्ये शुद्ध भाव ठेवून जेव्हा जगद्गुरु तुकोबाराय विठोबाकडे पाहतात
तेव्हा ते म्हणतात, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. त्याचं श्रीमुख आवडीने पाहण्यामध्ये सर्व सुख आहे. आता ते कसं तर ऐका, समजा एखाद्या झाडावर सुंदर पक्षी बसला असेल आणि आपल्या डोळ्यांनी तो पाहिला म्हणजे डोळ्याला सुख झालं. हां, आता पावसाळ्याचे दिवस आहेत, गरमागरम भजीचा वास आला आणि तो आपल्या नाकात शिरला की नाकाला सुख आहे. आपल्या पायाची आगाग व्हायला लागली की आपण काय करतो, थंडगार पाण्यामध्ये पाय लांब करून बसतो आणि तसं केल्यानंतर आपल्या पायाला जरा बरं वाटतं. म्हणजे त्या थंडगार पाण्याच्या स्पर्शाने पायांना सुख झालं, त्वचेला सुख झालं. एकाच विषयामध्ये एकच इंद्रिय सुखी करण्याचं सामर्थ्य असतं, पण पांडुरंगाला सर्व सुखाचे आगर असं का म्हणतात, तर तो एकाच वेळी सर्व इंद्रिय सुखी करतो. कसं तर ऐका, तुकोबाराय म्हणतात, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, वाचेला सुख आहे. तुम्ही घ्या रे डोळे सुख पहा विठोबाचे मुख, म्हणजे डोळ्यांना सुख आहे. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, कानाला सुख आहे. मनात तेथे धाव घेई राहे विठोबाचे पायी, मनाला सुख आहे. पुढचं चरण काय, तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा, कारण केशवामध्ये सर्व सुख आहे. सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. इतक्या ठामपणे भूमिका संत तुकाराम महाराजांची आहे. बरं, आपण ज्याला सुख म्हणतो, हां नीट ऐका बरं का, आपण ज्याला सुख म्हणतो ते सुख शरीराच्या संबंधी असतं, पण देव आपलासा केल्यानंतर जे सुख प्राप्त होतं ते सुख आत्म्याच्या संबंधी असतं. माऊली ज्ञानोबारायांची ओवी आहे, किंबहुना सोहे जीवा आत्मयाचे लाहे, तेथ हे जे तेथ जे होई जे तया नाम सुख. हे सुख तुकोबारायांना अभिप्रेत आहे. असं शाश्वत सुख जर आपल्याला मिळावं असं जर आपल्याला वाटत असेल तर तुकोबाराय म्हणतात, तुम्ही तुमच्या मनाला गोविंदाच्या नामाचा छंद लावून घ्या आणि त्या अविनाशी परमात्म्याला आपल्या स्वाधीन करा. अभंगाचं तिसरं चरण, अविनाशकारी आपुली आईचे, अविनाशकारी आपुली आईचे, अविनाशकारी आपुले आईचे, अविनाशकारी आपुले गोविंदाचे लाभी मन पिसे गोविंदाचे, हे लाभी मन पिसे गोविंदाचे, हे रती माईक दुःखची जनती, हे रती माईक दुःखची जनती, नाही मना पिसे गोविंदाचे, लावी मना पिसे गोविंदाचे, हे लावी मना पिसे गोविंदाचे, ये रती माईके दुःखाची जनित, ये रती माईके दुःखाची जनिती, अविनाश करी आपुली आईचे, लावी मन पिसे गोविंदाचे, लावी मना पिसे गोविंदाचे, लावी मना पिसे गोविंदाचे, अविनाश करी आपुली आईचे, लावी मना पिसे गोविंदाचे, लावी मना पिसे गोविंदाचे, लावी मना पिसे गोविंदाचे, गोविंदाचे. अविनाशी करी आपुलिया ऐसे लाभी मना पिसे गोविंदाचे, एरती माईके दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसान. आत्तापर्यंत ज्या पांडुरंगाचं वर्णन चालू आहे तो पांडुरंग कसा आहे, सगुण साकार आहे. पण जसा तो सगुण साकार आहे तसाच तो निर्गुण निराकार सुद्धा आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला, आजी दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. किंवा दुसरं एक प्रमाण आहे, तुका
म्हणे विठो भरला सबाह्य उणे काय आहे चराचरे. संपूर्ण ब्रह्मांडामध्ये त्या विठ्ठलाचं सामर्थ्य व्यापून राहिलेलं आहे. काही वेळेस असं होतं की सगुण साकार असणाऱ्या परमात्म्याची पूजा करायची की निर्गुण निराकार असणाऱ्या परमात्म्याची पूजा करायची, असा संभ्रम मनामध्ये निर्माण होतो. अशी द्वंद्वावस्था मनामध्ये जेव्हा निर्माण होते तेव्हा माऊली ज्ञानोबरायांकडे जायचं. ज्ञानोबराय उत्तर देतात, तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदो रे. सगुण काय, निर्गुण काय, एकच गोविंदो आहे, एकच देव आहे. वैष्णव संप्रदायातली माणसं विष्णूला पूज्य मानतात, तर शैव संप्रदायातले अनुयायी शंकराला पूज्य मानतात. काही जण रामाचे भक्त असतात तर काही जण कृष्णाचे भक्त असतात. त्याहून पुढे जाऊन सांगायचं झालं तर वेगवेगळ्या धर्मातले अनुयायी त्यांच्या त्यांच्या देवांना पूज्य मानतात. कोणी अल्लाला पूज्य मानतं, कोणी ख्रिस्तांना पूज्य मानतं. रूपं जरी वेगवेगळी असली, नावं जरी वेगवेगळी असली, परंतु त्यांच्या ठायी असलेले चैतन्य तत्व मात्र एकच आहे. त्या चैतन्य तत्वाशी एकरूप होणं म्हणजे देव आपलासा करणं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आता हाही या ठिकाणी पाऊस आला. पाऊस येण्याच्या अगोदर काय झालं होतं, इकडून आभाळ भरून आलेलं होतं. हे पावसावरून सुचलं बरं का. इकडून आभाळ भरून आलेलं होतं म्हणजे आभाळ भरून येणं हे पाऊस पडण्याचं लक्षण मानलं जातं. तसं देव आपलासा होत आहे की नाही याची सुद्धा काहीतरी लक्षणं असली पाहिजेत. 2 उदाहरणं देतो आणि पुढे जातो. पहिलं उदाहरण देतो संत नामदेव महाराजांचं. संत नामदेव महाराज जेवायला बसले. जेवायला बसल्यानंतर एक कुत्रं त्यांच्यापाशी आलं आणि त्यांच्या ताटातली चपाती घेऊन पळायला लागलं. काय चपाती रोटी काय असेल ते. संत नामदेव महाराजांनी काय केलं की त्याच ताटामध्ये असणारी तुपाची वाटी घेऊन त्याच्या पाठीमागं धावू लागले. म्हणाले, अरे कुत्र्या थांब, चपाती घेऊन काय पळतोयस, हे तुपासोबत खा, आणखीन चविष्ट लागेल. म्हणजे एखाद्याने पाहिलं तर हे वेडं म्हणतील. आता संत नामदेव महाराजांनी तुपाची वाटी घेऊन त्या कुत्र्याच्या पाठीमागे पळू लागले. आता संत नामदेवांच्या ऐवजी आपण असतो तर आपण तुपाची वाटी घेतली असती का कोपऱ्यातली काठी घेतली असती? कोपऱ्यातली काठी घेतली असती. हा संतांमध्ये आणि जनसामान्य माणसांमध्ये हा फरक आहे. ही कृती एखादं म्हणेल वेडा आहे, पण असू द्या, वेडी माणसंच देवाला आवडत असतात. आत्मौपम्य भाव नामदेवरायांच्या अंतःकरणामध्ये जागृत झाला. आत्मौपम्य भाव म्हणजे काय, तर माझ्याप्रमाणे इतर, म्हणजे माझ्या मनामध्ये ज्या संवेदना आहेत त्याच संवेदना इतर प्राण्यांच्या मनामध्ये सुद्धा आहेत. अद्वैत भाव म्हणतात. संत एकनाथ महाराजांची कथा सांगतो. संत एकनाथ महाराजांनी तीर्थयात्रा केली. तीर्थयात्रा करून झाल्यानंतर ते पुन्हा पैठणला आपल्या गावी आले. पैठणला आल्यानंतर गोदावरीच्या तीरावर त्यांनी हृदय पिळवटून टाकणारं एक दृश्य पाहिलं. काय पाहिलं तर एक गाढव त्या ठिकाणी त्यांना पाण्या वाचून तडफडताना दिसू लागलं. नामदेव महाराजांनी संत एकनाथ महाराजांनी काय केलं की तीर्थक्षेत्रावरून आणलेलं पाणी त्या गाढवाला पाजलं. शेजारी उभे असलेले पंडित म्हणाले, नाथ महाराज, तुम्ही एवढ्या दिवस तीर्थयात्रा केली, एवढ्या लांबून तीर्थक्षेत्राचं पाणी आणलं ते या गाढवाला पाजण्यासाठी का? तेव्हा संत एकनाथ महाराजांनी खूप गोड उत्तर दिलं. एकनाथ महाराज म्हणतात, मला त्या देवळातल्या देवापेक्षा या मुक्या जनावराचा जीव महत्त्वाचा वाटतोय, म्हणून मी याला पाणी पाजतोय. म्हणजे द्वैत भाव नष्ट होऊन अद्वैत भाव जेव्हा वृद्धिंगत होऊ लागतो तेव्हा देव आपलासा होऊ लागतो. विठ्ठल 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 मग एकदा का तो देव आपलासा झाला, गोविंदाच्या नामाचा छंद मनाला लागला, तो अविनाशी परमात्मा आपल्या स्वाधीन आला की मग तुम्हाला या जन्मातलं एकदाच जे मरण येईल तेवढंच. अनेक जन्ममरणाचं निवारण होणार आहे आणि मरणानंतर देखील तुमची सत्कीर्ती या जगामध्ये शिल्लक राहणार आहे. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे मरण चिसरे, तुका म्हणे मरण चिसरे, तुका म्हणे मरणाचे सरे, तुका म्हणे
प्राणाचे सरे उत्तमची उरे किरती मागे उत्तमची उरे किरती मागे येरती माईक दुःखची जनती येरती माईक दुःखची जनती उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे ये राती मायके दुःखाची जाणते ये राती मायके दुःखाची जाणते नाही आधी अंती आवसान नाही आधी अंती आवसान येरती माईक दुःखची जनती येरती माईक दुःखची जनती नाही आधी अंती अवसानी 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 तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. उत्तम कीर्तिरूपाने या जगात शिल्लक राहणं महत्त्वाचं आहे. तुम्हा आम्हा सर्वांना प्रभू श्रीरामचंद्र माहिती आहेत, रावणसुद्धा माहिती आहे, भगवान श्रीकृष्ण माहिती आहेत, कंससुद्धा माहिती आहे, छत्रपती शिवाजी महाराज माहिती आहेत, अफजल खान किंवा शाहिस्ते खानसुद्धा माहिती आहे, संभाजी महाराज माहिती आहेत, औरंगजेबसुद्धा माहिती आहे.
चांगलं कर्म केलं तरी नाव शिल्लक राहतं आणि वाईट कर्म केलं तरी नाव शिल्लक राहतं. कीर्ती शिल्लक राहणं महत्त्वाचं नाहीये, उत्तम कीर्ती या जगामध्ये शिल्लक राहणं महत्त्वाचं आहे. पण त्यासाठी चांगलं कर्मच करावं लागतं. समाजामध्ये आता वृद्धाश्रमांची संख्या वाढत चालली आहे. हे का चांगलं कर्म म्हणायचं का? ज्या भक्त पुंडलिकाने आपल्या आई वडिलांची सेवा करून विठुरायाला 28 युग विटेवर उभं राहण्यास भाग पाडलं, त्या भक्त पुंडलिकाच्या महाराष्ट्रात तालुक्याला वृद्धाश्रमांची संख्या वाढत राहणं हा या महाराष्ट्राच्या मातीला लागलेला सर्वात मोठा कलंक आहे. 9 महिने 9 दिवस स्वतःच्या उदरात वाढवून बाळाला जन्म देताना असंख्य वेदनेशी सामोरे जाऊन कधी कधी स्वतःचा प्राण गमावूनही आपल्या बाळाला या जगाचं दर्शन घडवणारी ती थोर माऊली आज वृद्धाश्रमात खितपत पडलेली पाहून कुठेतरी मनाला कावळ्यांनी डंख मारावा यासारख्या वेदना होतात. परिस्थिती नसताना देखील आपल्या पोटाला चिमटा घेऊन रात्रंदिवस मेहनत करून आपल्या मुलांना ज्यांनी मोठं केलं ते आई वडील आपल्या मुलांना 4 चाकी गाडी आणि 5 आकडी पगार मिळायला लागल्यानंतर स्वतःच्या घरचं दार त्या दैवतांसाठी बंद होऊन जातं. ही खेदजनक बाब आहेत. भावंड आपल्या आई वडिलांच्या संगोपनावरून एकमेकांमध्ये वैर निर्माण करून घ्यायला लागली आहेत. रक्ताच्या नात्यात जर आपली अशी मानसिकता असेल तर माणुसकीचा गुणधर्म यात कुठे शोधून सापडणार आहे? रक्ताच्या नात्यातून लोप पावत चाललेली ही माणुसकी समाजाच्या कुठल्या क्षेत्रामध्ये माणुसकीचे धडे देणार आहे? श्रोते हो, आपल्या बालपणात ज्यांनी आई वडिलांची भूमिका सांभाळली, उद्या त्यांच्या म्हातारपणी एका जबाबदार मुलामुलीची भूमिका साकारणं हे आपलं कर्तव्य आहे. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची ओरे कीर्ती मागे. छत्रपती शिवाजी महाराजांनी शहाजीराजे आणि जिजाऊ माँसाहेब यांचं स्वप्न पूर्ण केलं म्हणून आज त्यांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. महाराष्ट्राच्या मातीला शौर्याचा सुगंध आहे. ही माती इतक्या गुणविशेषांनी भरलेली आहे की इथे निपजलेला प्रत्येक जीव इतिहासाच्या पटलावर आपलं वेगळं असं अस्तित्व ठेवून जातो. प्राचीन काळापासून इथे वैभवशाली राजसत्तांचा भव्य दिव्य कालपट उभा राहिला. प्रत्येक सत्तेनं या भूमीच्या ललाटावर आपल्या कार्यशैलीचा ठसा देखील उमटवला. या भूमीत प्रजाहितदक्ष राजांची आणि राजसत्तांची मोठी मांदियाळी भरली. त्यामुळे महाराष्ट्र भूमी सदैव हस्ती खेळती राहिली. मात्र कालचक्राची दिशा आणि दशा दोन्हीही बदलली आणि सुवर्ण क्रांतीची झाक असलेली ही महाभूमी अन्यायाच्या दुष्टचक्रात अडकली. शतकानुशतके परसत्तेच्या जाचक वरवंट्याखाली इथली संस्कृती भरडली गेली. मानवमूल्ये मातीमोल झाली. गुलामी मानसिकतेची पेरणी झाली आणि अवघ्या दख्खनच्या डोळ्यांतील आसवांना बांध राहिला नाही. पारतंत्र्याच्या साखळदंडात जखडलेल्या आपल्या बांधवांना आणि या भूमीला स्वातंत्र्याची नवी पहाट देणाऱ्या एका विलक्षण कर्तबगार राजाची गरज होती. म्हणूनच नियतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपात असा कर्तबगार राजा या भूमीला दिला. आज त्या राजाची जयंती मोठ्या थाटामाटात आपण साजरी करतो. का तर उत्तमची ओरे कीर्ती मागे, उत्तम कीर्ती रूपाने या जगामध्ये ती शिल्लक राहणं महत्वाचं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. एकदा एक लहानसा मुलगा नदीच्या वाहत्या पाण्यात पडला. जीवाच्या आकांताने तो मोठमोठ्यानं ओरडायला लागला. जीव वाचवण्यासाठी धडपड करू लागला, पण पोहता येत नसल्यामुळे तो आणखीन पाण्यात बुडायचा. नदीचा तळ गाठून पुन्हा वर यायचा. पुन्हा जीवाच्या आकांताने तो मोठमोठ्यानं ओरडायचा, धडपडायचा, गटकाळा खायचा, पुन्हा बुडायचा, पुन्हा वर यायचा. आणि हा चालू असलेला सर्व प्रकार त्या नदीच्या काठानं चालणाऱ्या एका माणसानं पाहिला. एका क्षणाचाही विलंब न लावता त्या माणसानं त्या नदीच्या वाहत्या पाण्यात उडी मारली आणि त्या मुलाचा जीव वाचवला. त्या मुलाने त्या माणसाचे आभार मानले. त्या माणसानं विचारलं, कशाबद्दल? तो मुलगा म्हटला, अहो आत्ता तर तुम्ही माझा जीव वाचवलात ना, त्याबद्दल तुमचे आभार मानतोय. त्या माणसानं त्या मुलाकडे एक वार निरखून पाहिलं आणि सांगितलं, पोरा, एक वेळ तू माझे आभार नाही मानलेस तरी चालतील, एक वेळ तुम्हाला धन्यवाद नाही म्हटलास तरी चालेल, पण एक गोष्ट मात्र शेवटपर्यंत नक्की ध्यानात ठेव. जेव्हा तू मोठा होशील तेव्हा आपलं आयुष्य हे वाचवण्यालायक होतं, एवढं मात्र सिद्ध करायला कधीही विसरू नकोस. प्रत्येकाचं आयुष्य हे वाचवण्यालायक आहे, अनमोल आहे. मराठीतील ज्येष्ठ लेखक वि. स. खांडेकर त्यांच्या अमृतवेल नावाच्या कादंबरीमध्ये असं लिहितात,
भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही. मानवाचं मन हे भूतकाळाच्या साखळदंडांनी करकचून बांधून ठेवता येत नाही. त्याला भविष्याच्या गरुड पंखांचं वरदानही लाभलेलं असतं. एखादं स्वप्न पाहणं, त्या फुलविणं, ते सत्यसृष्टीत उतरावं म्हणून धडपडणं, त्या धडपडीतला आनंद लुटणं आणि दुर्दैवाने ते स्वप्न जरी भंग पावलं तरी त्याच्या तुकड्यांवरून रक्ताळलेल्या पायांनी दुसऱ्या स्वप्नांमागे धावणं हा मानवी मनाचा धर्म आहे. मानवी जीवनाला अर्थ प्राप्त होतो तो यामुळंच असं जगणं तुम्हा आम्हाला जगता यायला हवं. शेवटी इतकंच, आयुष्याची मैफिल अगदी सुंदर पद्धतीने सजवणाऱ्या कलाकाराचा खऱ्या मैफिलीतला स्वर कधीच बेसूर होत नाही. कारण जगणं सावरण्याचं सुबक वळण लागलेल्या गळ्यातून नेहमी माणसाच्या उद्धाराचंच गाणं गायलं जातं. ज्या हातांनी घरादाराचं आईपण निभावलं त्या हातांनी छेडलेल्या प्रत्येक स्वराला ममत्वाची झालर असते. ज्याला पीडितांचा आक्रोश जगता आला त्याच्या स्वरांमध्ये हा आक्रोश मनामनात पेरण्याची ताकद असते. ज्या काळजाला मुक्या हुंक्यांनी पाजर फुटतो त्या काळजातून आलेलं गाणं मौनाचा आवाज बनतं. पण हे गाणं जर कलाकाराने अहंकाराच्या स्वाधीन केलं तर कलाकारातला माणूस संपतो, म्हणजेच आई पण संपतं. मग तो आवाज कोणाचाही आवाज बनत नाही आणि त्याचं गाणं देखील आई विना जगणाऱ्या लेकरासारखं पोरकं होत जातं. म्हणूनच आयुष्यामध्ये कधीच गची बाधा कधी व्हायला नको. म्हणून अगदी प्रेमानं विठोबा रखुमाईचं भजन करायचं आहे. विठोबा आहे ते म्हणजे कैलासवासी शंकर हनुमंत महानवर यांना आपल्यातून जाऊन आज जवळजवळ 1 वर्ष पूर्ण होत आहे. त्यांचा इथून पुढचा जो काही प्रवास आहे तो प्रवास सुखकर व्हावा त्यासाठी आवश्यक असलेली पुण्याची शिदोरी आपल्यामार्फत त्यांच्यापर्यंत पोहोचावी हा शुद्ध, प्रामाणिक, प्रांजळ हेतू मनामध्ये ठेवून त्यांच्या परिवाराने, कुटुंबाने आयोजित केलेली ही हरिनाम संकीर्तन रूपे सेवा. आपल्याच जवळची असणारी एखादी व्यक्ती, गडबड गोंधळ करू नका बरं का, फक्त हात लावा फुलांना. आपल्याच जवळची असणारी एखादी व्यक्ती जेव्हा आपल्या आयुष्यातून कायमची निघून जाते तेव्हा त्या व्यक्तीचं जाणं हे आपल्यासाठी फारच वेदनादायी असतं, फार दुःखदायक असतं. मग ती व्यक्ती कोणीही असो, आपल्या कुटुंबातील असो, आपल्या नातेवाईकांमधील असो किंवा आपल्या मित्रपरिवारामधील एखादी व्यक्ती असो. अशा वेळी त्या भावनांना केवळ अश्रून वाटे नव्हे तर शब्दांतूनही मार्ग मोकळा करून द्यावा असं वाटतं. कुटुंबातल्या व्यक्तींशी आपलं भावनिक नातं असतं. प्रेमाच्या धाग्याने आपण त्यांच्याशी घट्ट बांधलेलो असतो. बाहेर समाजामध्ये जरी आपण फार मोठं कर्तृत्व गाजवत असलो तरी त्यासाठी ऊर्जा मात्र आपलं घर आणि घरातली माणसं देत असतात. आता कोणासाठी कर्तृत्व करून दाखवायचं असा निराशावादी सूर निर्माण होतो केव्हा, तर आपल्या कुटुंबामध्ये असणाऱ्या व्यक्तीचं अकाली निधन होतं तेव्हा. संसाराची पाहिलेली सगळी गुलाबी स्वप्न धुळीस मिळतात. स्वर्गसुखाच्या आनंदाची जागा दुःखाच्या विरहानं घेतलेली असते. उठताना, बसताना, चालताना, बोलताना, खाताना, पिताना दररोज नजरेसमोर असणारा माणूस जेव्हा आपल्या आयुष्यातून कायमचा निघून जातो, जेव्हा दिसेनासा होतो, तेव्हा मनाला ज्या भेगा पडतात त्या भेगा कायमस्वरूपी तशाच राहतात. त्या कधीच बुजू शकत नाहीत, कधीच बुजू शकत नाहीत. मला माहिती आहे ज्यांच्यासाठी हा मंडप उभारलेला आहे त्यांचीच अनुपस्थिती स्वीकारणं हे सोपं नाही. त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबामध्ये जी काही निराशावस्थेची पोकळी निर्माण झाली आहे ती पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न इथे बसलेली कोणतीही व्यक्ती शाब्दिक स्वरूपामध्ये श्रद्धांजली वाहून भरून काढू शकत नाही. अहो एवढंच काय तर आपल्या कोणत्याही प्रकारच्या योगदानाने ती पोकळी भरून निघणं अशक्य आहे. एखादा सण असतो, एखादी खास तारीख असते, एखादं खास ठिकाण असतं, एखादी खास अशी वस्तू असते की जी त्या व्यक्तीची आठवण करून देत असते. गेलेल्या माणसांची आठवण येणं हे फार वेदनादायी असतं. पटकन एखादा प्रसंग आठवतो आणि नकळत डोळे पाणावतात. त्या एका व्यक्तीमुळं घराला घर पण होतं ही जाणीव जसजशी तीव्र होऊ लागते तसतशा त्या व्यक्तीच्या आठवणी मनामध्ये थैमान घालू लागतात. फुलाच्या गंधाला चोरता येत नाही, चांदण्याची शीतलता थांबवता येत नाही, सूर्याच्या किरणांना झाकता येत नाही. अगदी त्याचप्रमाणे आयुष्यातील आठवणींच्या वाटा कधीच विसरता येत नाहीत, कधीच विसरता येत नाहीत. काकांबद्दलच्या
ज्या काही आठवणी तुमच्या आमच्या मनामध्ये शिल्लक आहेत, त्या आठवणी तुम्हा आम्हाला सुखद प्रेरणा देत राहोत. त्यांच्या कुटुंबाला सुख, शांती, समाधान मिळो, चांगलं आरोग्य, निरोगी जीवन त्यांच्या कुटुंबाला लाभो. आणि काकांचा आत्मा ज्या ठिकाणी स्थिरावला आहे त्या ठिकाणी त्यांना ईश्वराने शांती देवो अशी सर्वांच्या वतीने मनापासून प्रार्थना करतो. या कार्यक्रमाला ज्यांची मोलाची उपस्थिती दर्शवून, या कार्यक्रमाची शोभा वाढवून, ज्यांनी या कार्यक्रमाला एका विशिष्ट उंचीवर नेण्याचा प्रयत्न केला, अशा सर्वांचं समस्त महानवर परिवाराच्या वतीनं मनापासून आभार मानतो. समस्त महानवर परिवाराचे सर्व पाहुणे मंडळी, आप्त, स्वकीय, नातेवाईक अशा सर्वांचं त्यांच्या वतीने मनापासून आभार मानतो. पखवाज वादक हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज चोरमले यांचं देखील मनापासून आभार. आयुष महाराज वेद पाठक त्यांचं देखील मनापासून आभार. हरिभक्तपरायण गणेश महाराज केरवे, त्याचबरोबर हरिभक्तपरायण सौरभ महाराज जाधव यांचं देखील मनापासून आभार. माझा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी पोहोचवण्याचं काम केलं ते संकेत बाबर, त्यांचं देखील मनापासून आभार मानतो. बाळूमामाच्या नावानं चांग भलं असं ज्यांचं यूट्यूब चॅनल आहे ते गौरव महाराज कुलाळ, त्यांचं देखील मनापासून आभार मानतो. 4-5 दिवसानंतर हे शूट झालेलं कीर्तन तुम्हाला त्यांच्या चॅनलवरती पाहायला मिळेल. सर्व संतांच्या चरणारविंदी विनम्र भावाने वंदन करून कवी सुरेश भट यांच्या शब्दात फक्त इतकंच म्हणावंसं वाटेल, माझी या गीतात वेडे दुःख संतांचे भिनावे, माझी या गीतात वेडे दुःख संतांचे भिनावे, वाळल्या वेलीस माझ्या अमृताचे फुल यावे, वाळल्या वेलीस माझ्या अमृताचे फुल यावे. आशयाच्या अंबरांनी टंच माझा शब्द व्हावा, आशयाच्या अंबरांनी टंच माझा शब्द व्हावा, कोरडा माझा उमाळा रोज माधुर्यातन हवा, रोज माधुर्यातन हवा. स्पंदने ज्ञानेश्वराची माझी या वक्षात व्हावी, स्पंदने ज्ञानेश्वराची माझी या वक्षात व्हावी. इंद्रियां वाचून मी ही इंद्रिये भोगून घ्यावी, ही इंद्रिये भोगून घ्यावी. एकनाथाने मलाही बैसवावे पंगतीला, एकनाथाने मलाही बैसवावे पंगतीला, नामया हाती बनावे हे जिणे गोपाळकाला, हे जिणे गोपाळकाला. माझी यासाठी जगाचे रोज जाते घरघरावे, माझी यासाठी जगाचे रोज जाते घरघरावे. मात्र मी सोशीन जे जे ते जनाईचे असावे, ते जनाईचे असावे. मी तुकयाच्या लोचनांनी गांजल्यांसाठी रडावे, मी तुकयाच्या लोचनांनी गांजल्यांसाठी रडावे. चोख व्यवहारात माझ्या मी मला वाटून द्यावे, मी मला वाटून द्यावे. ह्या विना काही नको एवढे दे पांडुरंगा, ह्या विना काही नको एवढे दे पांडुरंगा. ह्याचसाठी मांडीला मी तुझ्या दारात दंगा, मी तुझ्या दारात दंगा. ज्ञानेश्वर मा